छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येतेय। महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर सेनेचे पहिले दैदिप्यमान अधिवेशन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकतेच उत्साहात पार पडले। विशेष म्हणजे रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता शेकडो शिक्षकांनी या अधिवेशनाला हजेरी लावत आपली एकजूट दाखवून दिली आहे। पाहुयात या अधिवेशनाचा हा विशेष रिपोर्ट। या ऐतिहासिक अधिवेशनाला शिक्षक आमदार किशोर दराडे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती। मराठवाडा विभागाचे अध्यक्ष डॉक्टर संजय तायडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि अथक परिश्रमातून हे अधिवेशन यशस्वी झाले। अधिवेशनात बोलताना डॉक्टर तायडे पाटील यांनी शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला। यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली। तसेच मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या 20 ते 80% अनुदानाचा पुढील टप्पा तातडीने मिळावा असा ठराव मांडण्यात आला। यासोबतच पदवीधर नोंदणीत मराठवाडा विभागात आघाडी घेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला। याच अधिवेशनात जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून फुलंब्री तालुका अध्यक्षपदी तातेराव शंकर बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी संदीप काळे यांनी उपस्थितांचे सर्वांचे आभार मानले। शिक्षकांच्या या महाधिवेशनामुळे आता आगामी काळात शिक्षक सेनेची ताकद आणखी वाढणार हे निश्चित झाले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे, फुलंब्री। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।